दूध घ्यायला येणारा शेजारी थेट जीव घेतो आणि वरून चोरीचा बनाव रचतो. वाराणसी गंगाघाट मंदिर यासाठी ओळखलं जाणारं शहर. पण याच शहराच्या लक्ष्मीपूर भागात डिसेंबर महिन्यात अशी घटना घडली ज्यानं सगळ्यांना हादरवून टाकलं. ही गोष्ट आहे एका विवाहित अंगणवाडी सेविकेची, एका दूध विक्रीच्या छोट्या व्यवसायाची आणि शेजारी राहणाऱ्या तरुणानं केलेल्या विश्वासघाताची. ही महिला सुमारे 45 वर्षाची होती. तिचं नाव अनुपमा पटेल. ती विवाहित होती, पण तिला मुलबाळ नव्हतं. सकाळी अंगणवाडीचं काम आणि उरलेल्या वेळेत घरातूनच दूध विक्रीचा व्यवसाय, असं तिचं रोजचं आयुष्य चालायचं. लक्ष्मीपूर भागात तिचं घर आणि दूध विक्रीचं ठिकाण एकाच ठिकाणी होतं. मोहित यादव, वय फक्त 21 वर्ष. तो याच महिलेच्या घराजवळ राहत होता. शेजारीच असल्यामुळे दूध खरेदी करण्याच्या निमित्ताने तो वारंवार तिच्या घरी यायचा. सुरुवातीला सगळं अगदी साधं होतं. आज किती दूध, पैसे उद्या देतो, संध्याकाळी येतो. हळूहळू बोलणं वाढत गेलं. फोन नंबरची देवाणघेवाण झाली. दुकानाच्या पलीकडेही बोलणं सुरू झालं. आणि याच ओळखीतून एक दिवस गोष्टी चुकीच्या दिशेने वळल्या. पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे की मोहितच्या लग्नाआधीपासूनच दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. ती विवाहित असूनही भावनिक आणि शारीरिकरित्या मोहितशी जोडली गेली होती. या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता. या महिलेला मूल नव्हतं आणि याच कारणामुळे तिने मोहितवर मुलासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. ती म्हणायची, माझं आयुष्य असंच संपणार का? तू काहीतरी जबाबदारी घ्यायला हवी. हा दबाव हळूहळू वाढत गेला. दरम्यान मोहितचं लग्न झालं अंजली चव्हाणशी. पण लग्न झाल्यानंतरही मोहितीच्या घरी दूध घ्यायला येत राहिला आणि त्याचबरोबर अनैतिक संबंधही सुरू राहिले. ही गोष्ट पुढे सगळ्या वादाचं आणि हत्येचं मूळ ठरली. महिलेचा दबाव वाढत गेला. ती थेट म्हणू लागली, तू माझ्याशी लग्न कर किंवा मुलासाठी जबाबदारी घे, नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन. ही धमकी मोहितसाठी धोक्याची होती. कारण तक्रार झाली असती तर समाजात बदनामी, पत्नीपासून वेगळं होणं आणि कायदेशीर अडचणी सगळं समोर उभं राहिलं असतं. मोहित घाबरला आणि त्यानं पत्नी अंजलीला संपूर्ण सत्य सांगितलं. अंजलीला मोठा धक्का बसला, पण ती ओरडली नाही. ती शांत राहिली आणि याच शांततेत एक भयानक निर्णय घेतला गेला. दोघांनी ठरवलं, ती महिला जिवंत राहिली तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि इथूनच ठरवून आखलेला हत्याकट तयार झाला. हत्या करण्याआधी मोहित आणि अंजली काही दिवस एका होमस्टेमध्ये थांबले होते. तिथे बसून दोघांनी सगळा प्लॅन ठरवला. कोण कधी जाणार, कोण कुठे थांबणार आणि कोण कोणत्या दरवाज्यानं आत जाणार, सगळं आधीच ठरलेलं होतं. 11 डिसेंबर 2025चा तो दिवस. दोघेही लक्ष्मीपुराकडे निघाले. योजनेप्रमाणे अंजली घरासमोर थांबली आणि मोहित घराच्या मागच्या दाराने आत शिरला. महिला घरात एकटी होती. आत गेल्यावर दोघांमध्ये बोलणं झालं, वाद झाला. मुलाचा विषय, तक्रारीची धमकी आणि जबाबदारीचा प्रश्न पुन्हा समोर आला. आणि त्या क्षणी मोहितनं ठरवलेला निर्णय अंमलात आणला. मोहितनं तिचा गळा आवळला. ती सुटण्यासाठी झगडत होती, मदतीसाठी आवाज काढत होती, पण बाहेर अंजली उभी होती आणि आत कोणीच मदतीला नव्हतं. काही क्षणात तिचा श्वास थांबला. हत्या केल्यानंतर मोहित आणि अंजली लगेच तिथून पळाले नाहीत, कारण त्यांना एक गोष्ट माहीत होती, जर हे प्रकरण थेट हत्या म्हणून समोर आलं तर संशय सरळ त्यांच्यावरच येणार. म्हणून त्यांनी चोरीचा बनाव रचायचं ठरवलं. दोघांनी मिळून घरातली कपाटं उघडली, रोख रक्कम काढली, दागिने घेतले, घरातलं सामान मुद्दाम अस्ताव्यस्त केलं, सगळं जाणीवपूर्वक. उद्देश एकच होता, ही घटना चोरीसाठी आलेल्या चोरांनी केली असं भासवायचं. म्हणजे हत्या नव्हे, तर चोरी दरम्यान घडलेला प्रकार असा बनाव उभा करायचा. यानंतर मोहित मागच्या दाराने बाहेर आला. अंजली घरासमोरून त्याच्यासोबत निघाली. दोघेही तिथून पसार झाले. नंतर कपडे बदलले, पुन्हा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शहर सोडण्याची तयारी सुरू केली. पण गुन्हा कितीही नीट आखलेला असला
तरी तो फार काळ लपून राहत नाही. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस तपास सुरू झाला. फोन कॉल डिटेल्स, शेजाऱ्यांची माहिती आणि शेवटचा संपर्क, सगळे धागे मोहितकडेच जात होते. हित आणि अंजली पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिवपूर रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनी गुन्हा कबूल केला. दुधाच्या दुकानातून सुरू झालेली ओळख, शेजारी राहणं, लग्नाआधीचे संबंध, लग्नानंतर सुरू असलेली जवळीक, मुलासाठीचा दबाव, हत्या आणि चोरीचा बनाव सगळं समोर आलं. ही हत्या फक्त एका हत्येची बातमी नाही. हा प्रश्न आहे चुकीच्या नात्यांची जबाबदारी न स्वीकारण्याचा आणि दबावातून घेतलेल्या गुन्हेगारी निर्णयाचा. अनैतिक संबंध कधीच फक्त दोन व्यक्तींपुरते मर्यादित राहत नाहीत. त्याचे परिणाम कुटुंबावर, समाजावर आणि शेवटी जीवावरही होऊ शकतात. मूल हवं असणं समजून घेणारा माणूस पूर्ण करण्यासाठी जर चुकीच्या नात्याचा भरोसा ठेवला तर त्याची किंमत फार मोठी असते. या प्रकरणात चोरीचा बनाव केला गेला, पण सत्य लपवता आलं नाही. कारण गुन्हा कितीही हुशारीने केला तरी तो कधीतरी उघड होतोच. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.